नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी वार्षिक वर्ष 2017, 18, 19 आणि 20 या आर्थिक वर्षात आपलं नियमित पीक कर्ज भरलं आहे, या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मित्रांनो देण्याचं ठरवलं होतं। त्याचबरोबर महात्मा फुले कर्जमाफी योजना या योजनेसंदर्भात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे। तर 50,000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किंवा यासाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, अर्ज कुठे करायचा, मित्रांनो ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच। तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्ज भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती। 2020 आणि 21 या वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा झाला होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मित्रांनो ही योजना थांबवण्यात आली होती। तर आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून या योजनेसाठी आपल्याला एक महत्त्वाचा म्हणजे विशिष्ट क्रमांक लागतो आणि दुसरा म्हणजे आधार क्रमांक आणि तिसरा हा पासबुक क्रमांक। ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर मित्रांनो अजून कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा आपल्याला विशिष्ट क्रमांक कुठून मिळणार आहे मित्रांनो ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो सर्वप्रथम जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी PJPSKY पोर्टल जे आहे या पोर्टलची मित्रांनो या ठिकाणी लिंक आपल्याला टाकून घ्यायची आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या ठिकाणी लिंक टाकल्यानंतर मित्रांनो सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्व्हरवर थोडं स्लो असल्यामुळं थोडा वेळ सुद्धा लागू शकतो। आपला जोही CSC ID तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी CSC ID पासवर्ड आणि जो कॅप्चा कोड आहे तो आपण या ठिकाणी टाकून घेतला आहे आणि आपल्याला आपली CSC ID मित्रांनो लॉग इन करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पोर्टल लॉग इन झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी ज्या 3 रेषा दिसत आहे या 3 रेषेवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या ठिकाणी मित्रांनो आपल्याला याद्या डाउनलोड करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला विशिष्ट क्रमांक या याद्यामधून मिळून जाईल। त्याचबरोबर तुमच्याकडे जर विशिष्ट क्रमांक नसेल तर तुम्ही आधार नंबर टाकून सुद्धा या ठिकाणी सर्च करू शकता। तर या ठिकाणी मित्रांनो मी माझा आधार नंबर टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आधार नंबर टाकला, परंतु मित्रांनो आधारमध्ये या ठिकाणी डाटा सर्च होत नाही, त्यामुळं आधार नंबरच्या ऐवजी आपण या ठिकाणी विशिष्ट क्रमांक टाकणार आहोत। तर या ठिकाणी विशिष्ट क्रमांक यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण विशिष्ट क्रमांक टाकून घेतला आहे आणि सर्च या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं नाव जर यादीमध्ये असेल तर या ठिकाणी आपला संपूर्ण डाटा मित्रांनो आपल्याला दिसणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी डाटा आपण पाहून घेऊया। तर या ठिकाणी जोही शेतकरी असेल शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी येऊन जाईल, विशिष्ट क्रमांक दिसेल, आपण कोणत्या बँकेचं लोन घेतलं आहे बँकेचं नाव या ठिकाणी दिसेल, त्यानंतर आपला लोन अकाउंट नंबर, सेव्हिंग अकाउंट नंबर, मित्रांनो लोनची अमाऊंट किती आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। त्याचनंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला KYC करण्यासाठी आधार KYC यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याआधी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो जर आपल्याला KYC शक्य नसेल तर या ठिकाणी KYC नॉट पॉसिबल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर KYC करण्यासाठी आय हेअर बाय कन्सेंट माय आधार नंबर या ठिकाणी जे चौकोनी डबा आहे चौकोनी डब्यात आपल्याला चेकमॅक करायचा आहे। त्यानंतर खाली आय ॲग्री टू द अबव मेन्शन स्टेटमेंट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आधार KYC यावर क्लिक करून घ्यायचं आहे। आधार KYC केल्यानंतर मित्रांनो प्रिंट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो आपण जी ही KYC केली आहे त्याची प्रिंट या ठिकाणी आपल्याला मिळून जाणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मित्रांनो तुम्ही। तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि मित्रांनो तुम्ही जर नियमित पीक कर्ज भरलं असेल तर तुम्हाला 50,000 रुपये नक्कीच तुमच्या खात्यावर हे मिळणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो तुमच्या एका लाईकमुळे आपला व्हिडिओ प्रमोशनल मध्ये येईल आणि प्रोफेशनल आपला व्हिडिओ आल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्चिंग मध्ये येईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला मित्रांनो हा व्हिडिओ जर पोहोचला जे शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना मित्रांनो या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो वाट पहा एका नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र।